नमस्कार, मी प्रीती. आवाज इंडिया मराठीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. तर नजर टाकूया आजच्या टॉप 20 न्यूजवर. मुंबई महानगरपालिकेत भाजपने मोठा विजय मिळवला असून महापौर पदावर भाजपचा हक्क असल्याचा स्पष्ट संदेश दिल्लीतील भाजप नेतृत्वाने देवेंद्र फडणवीस यांना दिलाय. भाजपने महापौर पदावर आपला हक्क सांगताना मित्रपक्ष शिवसेना आणि राष्ट्रवादीला कोणतीही कटुता न करता समजावून सांगण्याचे निर्देश दिलेत. तसेच शिंदे गट व राष्ट्रवादी सोबत सन्मानजनक तोडगा काढण्याचेही आदेश फडणवीसांना देण्यात आलेत. मुंबईत एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेच्या प्रभावामुळे भाजपला नुकसान झालंय. शिंदे यांनी जास्तीत जास्त जागा लढून युतीच्या स्ट्राईक रेटवर परिणाम केला असा आरोप भाजपच्या राज्य नेत्यांनी केंद्रीय नेतृत्वाकडे केला आहे. त्यांचा दावा आहे की भाजपने जास्त जागा लढवल्या असत्या तर 100हून अधिक जागा जिंकल्या असत्या. महाराष्ट्रातील सर्व 29 महानगरपालिकांमधील महापौर पदाच्या आरक्षणाची सोडत 22 जानेवारी 2026 रोजी काढली जाणार आहे. ही सोडत सकाळी 11 वाजता मंत्रालयात काढली जाईल. यानंतर प्रत्येक नगरपालिकेत महापौर पदासाठी कोणता प्रवर्ग निश्चित होईल हे स्पष्ट होईल. नगरविकास विभागाकडून या सोडतीची तयारी पूर्ण झाली आहे. मुंबई महानगरपालिका महापौर पदाची सोडत नव्या चक्राकार पद्धतीने काढली जाणार आहे. यामध्ये अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, ओबीसी आणि जनरल प्रवर्गातून महापौर निवडला जाईल. जुन्या पद्धतीने सोडत काढल्यास यावेळी अनुसूचित जमातीच्या महापौर होण्याची शक्यता वर्तवली जाते. चक्राकार पद्धतीने सोडत काढल्यास महायुतीला धक्का बसण्याची शक्यता आहे. मुंबईच्या महापौर पदाचा निर्णय दिल्लीमध्ये घेतला जाणार असून शिवसेनेचे प्रमुख नेते आज दुपारनंतर दिल्लीतील महाराष्ट्र सदन येथे पोहोचणार आहेत. संध्याकाळी शिवसेनेचे सरचिटणीस राहुल शेवाळे आणि भाजपचे अध्यक्ष अमित साटम यांच्यात बैठक होईल. या बैठकीत मुंबईतील महापौर पद, स्थायी समिती अध्यक्ष आणि इतर समित्यांच्या बाबतीत प्राथमिक चर्चा होण्याची शक्यता आहे. स्वित्झर्लंडमधील दावोस येथे आयोजित वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमच्या वार्षिक बैठकीत महाराष्ट्राची विश्वासार्हता पुन्हा एकदा सिद्ध झाली असून विदेशी गुंतवणुकीसाठी महाराष्ट्र हे भारताचे खरे गेटवे ऑफ इंडिया आहे असं मत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केले. राज्यात मोठ्या प्रमाणावर विदेशी गुंतवणूक येणार असल्याने 35 लाख नोकऱ्यांची संधी निर्माण होईल असं देवेंद्र फडणवीसांनी सांगितलं. वसई विरार महापालिका निवडणुकीत बहुजन विकास आघाडीने विजय प्राप्त केला असून भाजपला मोठा धक्का बसलाय. 115 जागांपैकी 71 जागांवर विजय मिळवून आघाडीने आपले वर्चस्व प्रस्थापित केलंय. या यशाच्या प्रसंगी बहुजन विकास आघाडीचे प्रमुख हितेंद्र ठाकूर आणि त्यांचे बंधू भाई ठाकूर यांची भेट उद्धव ठाकरे गटाचे आमदार मिलिंद नार्वेकर यांनी घेतली आहे आणि त्यांना यशाच्या शुभेच्छा दिल्या. कल्याण डोंबिवली महानगरपालिकेत 122 नगरसेवक आहेत. यापैकी शिंदे गटाचे 53 आणि भाजपचे 50 नगरसेवक निवडून आलेत. भाजप आणि शिवसेनेने युती करून निवडणूक लढवली असली तरी भाजप सत्तेत समसमान वाटा मागण्याची शक्यता आहे. परंतु शिवसेना महापौर पद आणि अन्य महत्त्वाची पदं सोडायला तयार नसल्याची माहिती आहे. या पार्श्वभूमीवर श्रीकांत शिंदे गटाने स्वबळावर सत्ता स्थापनेचा विचार केलाय. यासाठी अन्य पक्षांच्या नगरसेवकांसोबत संपर्क साधला जातोय. ठाकरे गटाच्या एका नगरसेवकाने श्रीकांत शिंदे यांची भेट घेतल्याने राजकीय चर्चांना उधाण आले. शिवतीर्थावर पार पडलेल्या बैठकीत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने आपल्या महापालिकेतील गटनेत्यांची घोषणा केली आहे. यशवंत किल्लेदार यांना मनसेच्या नगरसेवकांचा गटनेता म्हणून नियुक्त करण्यात आले. किल्लेदार यांनी या नियुक्तीची माहिती दिली आहे. मुंबई महापालिका निवडणुकीत भाजपच्या विजयाच्या पार्श्वभूमीवर बिहार सरकारने मुंबईत बिहार भवन उभारण्याचा निर्णय घेतलाय. यावर मनसेचे नगरसेवक यशवंत किल्लेदार यांनी तीव्र विरोध दर्शवलाय. त्यांनी बिहार भवनाच्या स्थापनेसाठी परवानगी देण्यास विरोध करत महागाईच्या काळात अशा प्रकल्पांवर खर्च करण्याची आवश्यकता नाही असं सांगितलं. पालघर जिल्ह्यातील विविध समस्यांवर लक्ष वेधण्यासाठी मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाने आज सकाळी लॉंग मार्च सुरू केला. या आंदोलनात प्रमुख मागण्या आहेत जिंदल बंदर, अदानीकडून बसवलेले स्मार्ट मीटरमुळे होणारे अत्याधिक वीज बिल, तसेच शेतकऱ्यांना वनपट्ट्यांचे वितरण अशा आंदोलनकर्त्यांच्या 12 विविध मागण्या आहेत. माजी खासदार नवनीत राणा यांना पुन्हा एकदा जीवे मारण्याची धमकी मिळाली आहे. अज्ञात व्यक्तीने पोलिसांच्या डायल 112 क्रमांकावर फोन करून त्यांना धमकी दिल्याप्रकरणी राजापेठ पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे. यापूर्वीही राणा यांना हैदराबादमधील भाषणानंतर अशी धमकी मिळाली होती. त्यानंतर आता पुन्हा एकदा फोनवर धमकी दिल्याने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. अकोला शहरात भाजपच्या 2 गटांमध्ये झालेल्या राजकीय संघर्षात भाजपचे नवनिर्वाचित नगरसेवक शरद तुरकर यांच्यावर प्राणघातक हल्ला करण्यात आला. हा हल्ला भाजपचे पराभूत उमेदवार नितीन राऊत आणि त्यांचा एक साथीदार यांनी केलाय. हल्ल्यात शरद तुरकर गंभीर जखमी झाले असून त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले. पोलिसांनी नितीन राऊत आणि त्यांच्या साथीदाराला अटक केली असून इतर संबंधितांची चौकशी सुरू आहे. कॉम्रेड गोविंद पानसरे यांच्या हत्या प्रकरणातील प्रमुख आरोपी समीर गायकवाड याचा आज सकाळी सांगली येथील सिव्हिल हॉस्पिटलमध्ये हृदयविकाराने मृत्यू झाला. त्याला काल मध्यरात्री अस्वस्थ वाटू लागल्याने हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं होतं. उपचार सुरू असतानाच डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केलं. गायकवाड गेल्या 4 वर्षांपासून जामिनावर होता आणि सांगलीतील विकास चौक परिसरात कुटुंबासह राहत होता.
नाशिकच्या तपोवन परिसरातील प्रस्तावित वृक्षतोडीला राष्ट्रीय हरित लवादाने 20 फेब्रुवारीपर्यंत स्थगिती दिली आहे। लवादाने महापालिकेला आदेश दिले आहेत की संपूर्ण अहवाल सादर होईपर्यंत आणि कायदेशीर प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत झाडांची तोडणी करू नये। नाशिकमध्ये गोदावरी मातेच्या माघ मास जन्मोत्सवाला सोमवारपासून प्रारंभ झालाय। या उत्सवात विविध धार्मिक, सांस्कृतिक कार्यक्रम आणि सामाजिक उपक्रम आयोजित केले जातात। पुढील 12 दिवस हा उत्सव सुरू राहणार आहे। 28 जानेवारी रोजी दुपारी 12 वाजता गोदावरी जन्मसोहळ्याचे प्रमुख आकर्षण असेल। बुधवारी भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील T20 सामना सुरू होणार असून भारतीय क्रिकेटपटूंनी सरावाच्या वेळी पेंच व्याघ्र प्रकल्पातील तुरिया गेटमधून जंगल सफारीचा आनंद घेतला। सूर्यकुमार यादव, ईशान किशन, संजू सॅमसन, रिंकू सिंग आणि रवी बिश्नोई यांनी या सफारीत सहभाग घेतला। यावेळी त्यांना वाघोबांचे दर्शन झाले नसले तरी बिबट्यांचं दर्शन मात्र झालं असल्याची माहिती आहे। टायगर कॅपिटल अशी ओळख असलेल्या नागपुरात बुधवारी भारत विरुद्ध न्यूझीलंड T20 सामना होतोय। त्यासाठी क्रिकेट प्रेमींमध्ये उत्साहाचं वातावरण आहे। बॉलिवूड अभिनेता अक्षय कुमार आणि त्याची पत्नी जुहू येथील बंगल्यांकडे जात असताना त्यांच्या गाडीला भयानक अपघात झाला। मर्सिडीज कारच्या नियंत्रण सुटल्याने ती एका ऑटोला धडकली आणि नंतर सुरक्षा रक्षकाच्या गाडीला धडकली। अक्षय कुमारच्या गाडीला देखील थोडी धडक बसली। पोलिसांनी अपघाताचा तपास सुरू केला आहे। भोजपुरी अभिनेता मनोज तिवारी यांच्या मुंबईतील घरात चोरी झाल्याची घटना घडली आहे। अंबोली पोलीस स्टेशनच्या हद्दीत असलेल्या कोकिलाबेन परिसरातील घरातून 6 लाख रुपयांची चोरी झाल्याची माहिती मिळते। आरोपी सुरेंद्र शर्माला 2 वर्षापूर्वी मनोज तिवारी यांच्याकडून कामावरून हकलण्यात आलं होतं, तरीही तो त्यांच्या घरात येत जात होता। त्याने घराची डुप्लिकेट चावी बनवून चोरी केली। पोलिसांनी त्याला अटक केली आहे। हॉलिवूड अभिनेता अल पचिनो आणि 32 वर्षीय अभिनेत्री नूर अल्फल्लाह यांची जोडी पुन्हा एकदा एकत्र दिसली आहे। 2 वर्षांनंतर ते लॉस एंजेलिसमध्ये एकत्र डिनर डेटवर उपस्थित होते। यापूर्वी त्यांच्या ब्रेकअपच्या चर्चांनी त्यांची खासगी जीवन चर्चेत आणली होती। या दोघांना सॅन विसेंट बंगल्याच्या बाहेर एकत्र पाहिलं गेलं। तथापि या भेटीबद्दल दोघांकडून कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया अद्याप प्राप्त झाली नाही। तुर्तास वेळ झाली, इथेच थांबण्याची। नवीन बातम्या बघण्यासाठी पाहत राहा आवाज इंडिया मराठी।